पहिलं 2 सीझन सुपरहिट झालेले आहेत. तुमच्यातून मोबाईल आहेत त्यामुळे आपले जे उरलेले ते सेकंड टाळ्या वगैरे स्टार प्रवाहासाठी जरा टाळ्या होता ना. आणि हा 3रा सीझन आहे. सगळे सकाळ सकाळ लवकर उठून काय नाही मजा आहे. सगुणाबाग मध्ये आपण आहोत आणि मला खूप बरं वाटतं हे स्टारच्या क्रिएटिव्ह टीमचं आणि ह्या सगळ्या PR टीमचं हे काहीतरी वेगळं शोधतात नेहमीच. गेल्या वर्षी आपण इमॅजिन केलं होतं, यावर्षी आपण सगुणा बाग मध्ये आपण आलो आणि खूप छान. ह्या वेळेला जरा धिंगाणा तोच आहे पण त्यात काहीतरी एकशा तडका आहे कारण सीझन 3 आहे. 2 सीझन सुपरहिट झालेत, लोकांना आवडलेत, फॅमिलीला आवडलेत. आता तो बारक्या जो काही नाचून गेलाय कडक नाचून गेलाय तो, ती एनर्जी तीच एनर्जी आपल्या ह्या शोची आहे आणि त्याच एनर्जीने आता 3रा सीझन घेऊन होतो जो 16 नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल आपल्या स्टार प्रवाहावर. आणि आज आपण त्याच पद्धतीने गप्पा मारणार आहोत. तुम्हाला जे प्रश्न असतील ते आपण विचारूच पण त्याची एक टॅगलाईन आहे, गावातल्या प्रत्येक गोष्टी धिंगाणा आहे त्यामुळे यावर धिंगाणा गावात आहे. धिंगाणा बुद्रुक असं नाव आपण ठेवलंय आपल्या ह्या सगळ्या माहोलचं. आणि जुनं नवीन सगळंच आहे. 2 सीझन जो धिंगाणा होता तो आहेच पण त्यात काहीतरी मातीचा तडका पण आहे. म्हणजे तुम्हाला काही सरप्राईजेस मिळतील. म्हणजे आता प्रोमो मध्ये दिसत असेल की डोक्यावर हंडे घेऊन काही कलाकार जात आहेत आणि ते हंडी पडतायत वगैरे. गावची जी गंमत आहे म्हणजे माझी आई जायची लांब लांब पाणी भरायला तेव्हा एकावर एक हंडा ठेवायची आणि मग ते त्यांचा बॅलन्स करत करत ते लोक जायचे. तर अशा काही गोष्टी शोधून काढल्यात आणि आपलेच कलाकार आपलेच नाट्य कलाकार प्रमोशन असेल बाकीच्या गोष्टींसाठी धिंगाण्यात येतीलच. पण माती आणि नाती ह्या दोन्ही गोष्टी जपणारा शो आता. कारण स्टार प्रवाहाची जी सगळी कलाकार मंडळी आहेत ती नातेसंबंधांवर बरेचसे सिरियल्स आहेत किंवा आई भावाचं बायको नवऱ्याचं असेल किंवा मुलाचं आणि आईचं प्रेम असेल या सगळ्या गोष्टी सांगतो. तसंच त्याच्याबरोबर ही महाराष्ट्राची वेगळी माती ही धिंगाणा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता आपण लगेचच सुरू करूया आपला धिंगाणा. वेगळं आहे ना, मला तर जाम वेगळं वाटते. खूप छान वातावरण आहे, शांतता आहे. पण एवढी शांतता शो मध्ये नसणार. या शो मध्ये पहिला एपिसोड झालेला आहे, धिंगाणा झालेला आहे जो उद्या दिसेल आणि काही गमती जमती पण आहेत. म्हणजे तुमचे आता प्रश्न येतीलच मला तेव्हा आपण बोलूच. पण एक सार्वत्रिकरित्या घंटाघरची मजा आहे, साडेवाडी शिंतोडीची मजा आहे. आणखी काही 2-3 गोष्टी ऍड केल्या त्या आपण इंडिव्हिज्युअली बोलू. पण बरेचसे राऊंड पण आणलेत त्यामुळे गंमती. त्यामुळे आता पहिलं आपण गावात आल्यानंतर शेतात फेरी मारतो त्यामुळे शेतात जाणार आहोत. तर शेताचं एक छान शेतात आपण काय काय करणार आहोत तिकडे गंमत तुम्हाला दाखवतो मी. मी लहान होतो ना, मी लहानच होतो त्याच्यात लहान असतं गावी होतो ना मी. तर हे लावणी पेरणी कापणी सगळे व्हायचं. ते आम्ही जायचो ना तर माझी आई भात लावायची. भात आणि कोकणात भात मस्त लावतात ते. बेसिकली म्हणजे पाणी असतं ना, चिखल असतो ना तो व्यवस्थित शेत नांगरून. तर ते बरोबर त्यांचा हात तो तसा असं ना 2 दही घेऊन ते व्यवस्थित त्यांचं काय म्हणतात ते मोजणी बिजणी की ॲक्युरेशन कमाल असायचं. म्हणजे लागलं की भाई चल पुढं चल पुढं चल पुढं असं असतं ना ते. मी आता किती दिवसांनी करतोय म्हणा. तसे आमच्या धिंगाणामध्ये खूप सारे टास्क आहेत, खूप इनोव्हेटिव्ह टास्क आहेत, नवीन टास्क आहेत. आणि मला खूप जणांनी प्रश्न विचारला तू काय नाही टास्क खेळत. कारण ते टास्क माझ्यासाठी नसतातच. मी होस्ट असं मी त्यावर पळत असतो. तर स्टार बाग त्याला कळलंय. स्टार प्रॉजेक्ट टीमने मला एक टास्क दिलाय कोंबडी पकडायचा. भरत जाधव सर यांनी जत्रा या सिनेमात कोंबडी पकडली होती. त्यांची जी नॅक आहे ती मी काय आठवतो आणि एखादी कोंबडी पकडतो. मध्ये मध्ये बदकं पण आहेत. बदक मी पकडला तर कोंबडी समजा.
ओके 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 नाही 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 तर छोटे का सर पण मी कोंबडी पकडलेली आहे. हा ही पण तेच सांगते की 16 नोव्हेंबर पासून मी येते तुम्ही पण या. 16 नोव्हेंबर पासून आता औदेव धिंगाणा बघायला सीझन 3.